पहिलं वंदन किडा मांडून इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, इडा मंडळीला, इडा आंबेजोगाईला, इडा कणकेश्वराला आणि इडा पळली पाहिजे नाताला. पयल नमन हो पयल नमन, पयल नमन हो पयल नमन. अरे हो देवाना इडे पोचवायला पाहिजेतच, पण इडा इथे पंकजाताई मुंडेंना पोचवायला हवा, नाही तर महिला आणि ग्रामविकास होणार कसा? हा, नाही तर ग्रामविकास महिला विकास थांबवल तिथे. हो माहितीये किती विकास केला ते. अध्यक्ष महोदय, आमच्या धनंजय भाऊंना पण इडा केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, ए लेकार हे बीड आहे, भगवानगडावर बी एखादा इडा पाठवा, भाषण करायची लोकांना. अरे वो सब ठीक है, लेकिन एक आध इडा हमारे MIM को, वंचित आघाड़ी के विष्णु जाधव साहब को भी भेजो. शांत. सगळ्यांना आपापले विडे मिळतील, पण पहिला विडा देवाला. आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका हो गुणजन. पयल नमन हो पयल नमन. अरे हो गाराणं घालूया. होय महाराजा, होय महाराजा म्हणायचं. होय. हे देवा महाराजा, 12 रहाटीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. होय महाराजा, आज सांगणा करण्यास कारण महाराजा. होय महाराजा. आज नगर बीड परळीची रेल्वे लाईन रखडली आहे, ती लवकरात लवकर सुरू कर रे महाराजा. होय महाराजा. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून वाचव रे महाराजा. होय महाराजा. तिथल्या MIDCतले उद्योगधंदे वाढवून गोरगरिबांच्या हाताला काम दे रे महाराजा. होय महाराजा. आणि आज या ठिकाणी G24 तास प्रस्तुत राजाला जावया हवा, को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 स्पेशल पार्टनर महिंद्रा XUV या आमच्या कार्यक्रमाला भरघोस यश मिळू दे रे महाराजा. होय महाराजा. पयल नमन हो पयल नमन, पयल नमन हो पयल नमन. गणपती आला न नाचून गेला, 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 गणपती आला न नाचून गेला. नटवार बाळ मांगराला, नटवार बाळ मांगराला, नटवार बाळ मागराला, नटवार बाळ मागराला, गणपती आला न नाचून गेला, 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 गणपती आला न नाचून गेला. राजाची गावत्याचे पोरगी त्याची मोठी वय झाले लग्नाचे. मोर हा पडला राणीच्या जीवाला, लकडाला जाला हा जावई शोधाचा, कसे कुणीला आणीला हे जळगा गावाचे. ला 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 ला. ऐका हो ऐका, प्रेक्षागृहात जर कोणी तरुण तडफदार अविवाहित पोरं बसले असतील तर त्यांनी सावध राहा हो. आमच्या चक्रमपूरची राजकन्या, विवाहासाठी आतुर राजकन्या येत आहे हो. मी हाय कशी जाती कदशी, मी हाय कशी जाती कदशी, बायकात बया मी लाखात, लाखात गणवर माझ्या धाकात, लाखात गणवर माझ्या धाकात, लाखात गणवर माझ्या धाकात, लाखात गणवर माझ्या धाकात, लाखात. लवंग लतिका काकू आले, जाऊ दे जा.
फिगर मेंटेन राहते. काही गरज नाही ग फिगर मेंटेन करायची. अगं आता तू मोठी झाली ना, जरा घरातली कामं शिक, स्वयंपाक करायला शिक. उद्या तुझं लग्न करून द्यायचं की नाही? हा लग्न? हा माझं लग्न? हा ना. मेरी शादी. पण मम्मी माझ्या ना काही अटी आहेत बर का. अगं तुझं लग्न करतोय, पक्ष प्रवेश नाही. अटी सांगायला. मम्मी बरोबर सांग, काय अटी आहेत? हा तर माझा नवरा आहे की नाही, हा त्यांनी सोनेरी घोड्यावरून आलं पाहिजे. माझं लग्न ते मंगळावर झालं पाहिजे. आणि त्यांनी माझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणले पाहिजे. अन्य घरात काही म्हणजे काहीच काम करणार नाही. बाई तुझ्याशी बोलत काय अर्थच नाही. मी यांच्याशीच बोलते. आहो राणी सरकार हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग लावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग लावे. प्रेमात रंग भरताना कुणी काढला. जरा धावरे मला पावले, जरा धावरे मला पावले. तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले. तू दर्शना मला होशियार. नुकत्याच झालेल्या लिंबू चमचा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून मिळवलेले टांगा पलटी घोडे फरार या बचत गटाचे संस्थापक आणि अखिल विश्वाला होऊ द्या खर्च सरकार आहे घरच हा महान संदेश देणारे चक्रमपूरचे गळपाटलेले राजे येत आहेत. तुमचं हालून झालं असं तो वर आम्ही शेटल झालोय. किती हालताय त्याच्या आईला. काय चालू आहे? हो, सांगा ना त्यांना काय चालू आहे. महाराज झी 24 तास प्रस्तुत राजाला जावई हवा को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 स्पेशल पार्टनर महिंद्रा XUV हा कार्यक्रम चालू आहे. हो. राज्यात काय चालू आहे ते सांगा. राज्यात राजात चालू आहे. ऐकून घ्या महाराज, ऐकून घ्या. तुमची दिनचर्या आठवा. सकाळी उठलं की मटका, मग जुगार, पत्ते. संध्याकाळ झाली की मग गावाबाहेरच्या सगळ्या कला केंद्रांमध्ये तुम्ही जाऊन आनंद लुटता. आणि त्याच्यानंतर रात्री अपरात्री ह्यांचे पाय तिकडे डान्स बार कडे पण वळतेत आणि उरले सुरले गुण ते तिथं पण उधळून येते. प्रधानजी राणी साहेबांसमोर राणी साहेब गेल्या वाटतं. नाही मला म्हणायचं होतं इथं वा. आता बरोबर होईल. बोला. मला असं म्हणायचं होतं राणी साहेबांसमोर सर्जिकल स्ट्राईकचं काय झालं ते सांगा. अहो महाराज तेच सांगत होतो मी तुम्हाला. सर्जिकल स्ट्राईक आपण केलेलं यशस्वी झालं बघा. अहो पण आता फॅशन आलीये पुरावे मागायची. आता मला सांगा महाराज शौर्याचे कुठे पुरावे असतात का? बरं ते जाऊ दे. आपण ज्या योजना राबवल्यात म्हणजे त्याचं काय झालं. आता ती निद्रा लोन योजना त्याचं काय झालं. निद्रा लोन योजना महाराज निद्रा लोन योजनेअंतर्गत बऱ्याच लोकांनी कर्ज काढली. अर्ध्याच्या वर लोक पळून गेले विदेशात सेटल झाले तिकडच आणि अर्ध्याच्या वर लोक निद्रिस्त झाले आणि बँकांना बेगा लागायची वेळ. असं तुम्ही रडू नका मी रडतोय ना. पोरगी हाताबाहेर जायला लागली. बाहेरून येणारा जाणाऱ्याला प्रत्येकाला घरात बोलवते. साडीवाला बांगडीवाला परवा तर कलईवाल्याला बोलवलं तिनं. काय चाललंय तुझं. पप्पा त्या दिवशी सापवाला पण आला होता. त्यांनी मला नागिन शिकवलं. बघा आमची नागिन बघा. परत जर का नागिन डान्स केला ना तर चेचिन तुला सांगून ठेवते. मेसेज आला वाटतं. मेसेज आला. आला मेसेज.
ह्यानाच कळतो मेसेज आलेला. अशी पोरगी घरात असेल तर जीवाला गोर नाही का लागणार? माझ्या पण लागेल. अहो तिच्या भविष्याची चिंता करा. पोरीच पाहणार, पोरीच्या बापाच पाहणार, राणीच पाहणार आणि प्रधानाच काढणार, ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार. मी आहे अजून, तू ये जरा नवरीवाणी सजून. असं जर कुणी बोललं तुझ्याकडे बघून तर तू डायरेक्ट माझ्याकडे निघून. आठवले कोण? मला पूर्वीच सगळं आठवले. मी काय म्हणतो, तुम्ही लवकर पुढचं काय असेल ते भविष्य सांगा, नाही तर बारामतीच्या काकांना फोन करीन. थांबा इथं धरण रिकाम करता तुम्ही. थांबा. लवंग लेती का तुझं नाव आहे, खरं की खोट? खरं. मेरा बाप कोण असं म्हणत तुझं आयुष्य चाललं पुरी, खरं का खोट? हो तुम्ही इकडे या, जाऊ नका. या. सध्या लय कष्टात जिंदगी चालली माय तुझी, खरं का खोट? नवऱ्यावर लय जीव आहे तुझा, पण नवरा नेमका कोणता कळायला मार्ग नाही माय, खरं का खोट? पुरीवर बी लय जीव आहे तुझा, पण पोरगी नेमकी कोणाची कळायला मार्ग नाही माय, खरं का खोट? सध्या पुरीचे नखरे बघून तुला तुझी जवानी आठवायला लागली माय, खरं का खोट? अरे राजा, म्हणजे तुला पोरीचं भविष्य सांगायला बोलवलं होतं, तिला नवरा शोधण्यासाठी बोलवलं होतं. अहो थांबा ना, काय? आधी तिच्या अटी तर ऐकून घ्या. ते पण आहे. मला ना सोन्याच्या घोड्यावरून येणार नवरा पाहिजे. त्याने माझ्यासाठी चंद्रन तारे तोडून आणली पाहिजे, आणि मी घरात काहीच काम करणार नाही, आणि माझं लग्न मंगळावर झालं पाहिजे. अरे हे माझा हात ऐको. आठी ऐकलं का? हा असा नवरा. एक काम करा, काय? तुम्ही पश्चिम दिशेत प्रस्थान करा. हा तिकडे तुम्हाला ब नावाचं एक गाव मिळेल. त्याला एखादी वेलंटी पण असायला बसली. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला हा अटी पूर्ण करणारा वर मिळेल. काय सांगताय? जाता जाता खाजगी सांगू काय? प्रधानाला सोबत घेऊन जा. का? एखादी परत मोहीम फत्ते करायचं. ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार. आंघोळीसाठी शॉवर आहे, हिटर आणि गिझर आहे, पण आमच्या नळाला पाणीच नाही. राजाला जावई हवा. राजा निघाला, जावई शोधायला राजा निघाला. ओहो, राजा निघाला. येस. जावई शोधायला राजा निघाला. यवतमाळ, बीड, जालना, कोल्हापूर. नगर, ठाणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, कणकवली, नागपूर. राजा निघाला. जावई शोधायला राजा निघाला. राजाला जावई हवा, राजाला जावई हवा. प्रधानजी, हो आपण केवढं फिरलो, अजून जावई शोधतोय. काय चाललंय महाराज? काय ते ब का काय म्हटलंय ते आपलं ज्योतिषी, ब वरून कोणतं गाव असेल बरं? वेलांटी पण आहे. वेलंटी. अरे थांबा महाराज, काय एक आयडिया करू ना आपण. काय? हे काय? आपण गुगल मध्ये शोधू. पण ते गुगल वर काय दिसणार का? हे काय दिसलं की काय? अहो ब आणि वेलंटी, बीड. अहो महाराज, बीड म्हणजे काय तुम्हाला कसं वाटलंय जिल्हा? अहो लय मस्त, एकदम धार्मिक जिल्हा आहे, धार्मिक शहर आहे. अच्छा काय महाराज, ते बा बीडची व्यस्त दिसायला लागली इकडं. अहो बीड म्हणजे एकदम मंदिरांचा आपलं गाव. अहो बीड मध्ये काय नाही विचारा, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग तिकडं परळी वैजनाथाला. अहो कोकणच्या लोकांची देवता, कुलदैवता त्याचा अंबाजोगाईला मंदिर. आणि महाराज
कंकलेश्वराला जाऊन बघा, काय प्रसन्न वाटतं. चौबाजूला पाणी, हेमाडपंथी मंदिर. अहो महाराज, एवढंच नाही तर या बीडचं प्रमुख वैशिष्ट्य काय 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 उभ्या महाराष्ट्राला वीज पुरवणारा म्हणजे 1250 मेगावॅट वीज पुरवणारा विद्युत प्रकल्प परळीला आहे. परळीला याच बीड मध्ये. काका मला सांगा, तुमच्या बीड मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे बीड परळी रेल्वे मार्गात कोंबडं पडलेलं आहे. तर काय वाटतं या पंचवार्षिक मध्ये होईल का? नाही होणार. का बरं नाही होणार, फार संत गतीनं काम चाललेलं आहे. पण मग एवढं सरकार पण मध्ये चेंज झालं, आधीचं सरकार गेलं तरी काय अडतंय कुठं? अशा दराने वाट पहा. अच्छा, म्हणजे जे सरकार आहे त्याचे संत प्रत्येक कुठलंही सरकार आलं तरी अशा दराने वाट पहा. रेल्वे पुढे ती आष्टीपर्यंत, आष्टीच्या पुढे येत नाही. मला एक म्हणायचं आहे, जोपर्यंत आज पण राजनीती जी केली, प्रत्येक राजनीती करून गेले, परंतु गोरगरिबाला आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये काहीही भेटलेलं नाही, काहीही फायदा नाही. नाही पण मग तुम्ही मला एक प्रश्न वाटतो की मतदान कुणालाच करू नये असा मला एक अंदाज होतो. नाही, असं एकदमही उदासीन होऊ नका. कारण काय की आपल्या भारताची लोकशाही ही सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या प्रत्येकाला अधिकार दिलाय, तो अधिकार योग्य पद्धतीने तुम्ही वापरा. योग्य उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करा. काय थांबा, काहीतरी आवाज येतोय बरं. हा हा महाराज, भारूड 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 चाललंय. भारूड 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 आहे. मी कधी ऐकलं नाही, बघितलं पण नाही. चला ना बघू. चला तुम्ही पुढं, तुमच्या मागण्या येतो. चला चला. अरे सूर्य उगवला, प्रकाश पडला, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर आणि आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. बाय बाय बया, काय मी करू, कुणाला सांगू, तू चावला रे तू चावला, तू चावला. हो, आंघोळीसाठी शॉवर, आंघोळीसाठी शॉवर आहे, हिटर आणि गिझर आहे, पण आमच्या नळाला पाणीच नाही. अरे तू चावला, अरे तू चावला, बाय बाय बया, काय मी करू, कोणाला सांगू, तू चावला रे तू चावला, रे तू चावला. हो, बायकोला स्कूटर, नवऱ्याला मोटर, पण आमच्या गावात रस्तेच नाही. अरे तू चावला, अरे तू चावला, बाया बाया, काय मी करू, कोणाला सांगू, तू चावला रे तू चावला, तू चावला. हो, आश्वासन ते देऊन गेले, आश्वासन ते देऊन गेले, आश्वासन ते देऊन गेले. मग गेलं तर काय झालं काय त्याचं? पण विकास होतच नाहीये ना बाबा. अरे तू चावला, अरे तू चावला, अग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग, काय मी करू, कुणाला सांगू, तू चावला रे तू चावला, तू चावला. हे पुढारी लोक आपला स्वार्थ साधून घेत आहेत. इलेक्शन निवडणूक आल्या की आपापले स्टंट निर्माण करतात. विरोध करायचा म्हणून विरोध करण्यात काही मतलब नाहीये. विकास होतोय, फक्त त्याला इतके दिवस स्पीड नव्हती, आता ती स्पीड पण आली. महिलांनी तुम्ही काय म्हणले, आश्वासन काम कोण करणार? अहो महाराज, आश्वासन तसं काही नाही, काम होतात मतदारसंघात, बीडच्या मतदारसंघात काम होतात, विकास होतो असं कोण म्हणलं नाही. खरं बोलताय तुम्ही? अहो खरं बोलताय म्हणजे तुम्ही कुणाला विचारा, इथं बसलेली बीडची जनता. चला आपण जाऊया त्यांना विचार. मी येतो, चला विचारतो तुम्हाला. असेल ना, चला तुम्ही सांगा. सर आपलं नाव काय? मी मंगेश लोळगे. बरं मला एक सांगा, या बीड शहरामध्ये कुठल्या प्रकारचा विकास झालाय का, किंवा कुठल्या प्रकारचा विकास व्हायला हवा असं आपल्याला वाटतं? या शहरामध्ये रेल्वेचं काम अर्धवट राहिलेलं आहे. बर, त्याचं नुसतं काम चालू आहे म्हणून आतापर्यंत 5-6 वर्ष झाले. आम्ही मोठं आंदोलन केलं, टावर चोरलो, मोठे मोठे रस्त्यावर आंदोलन केले, पण रेल्वे ही अजून शहरात 2-3 वर्ष येतच नाहीये. बरं बरं, मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की रेल्वे मार्ग लवकर सुरू होईल. धन्यवाद. जसं या सरांनी सांगितलंय की रेल्वे मार्ग कुठेतरी अडलाय,
तर मला आता विचारायचं की इथे विकास सुद्धा झालेला आहे पाण्याच्या बाबतीत आपण जसं बघितलं तर मग तो विकास कोणता? तसा मागच्या 4-5 वर्षापासून विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. आमच्या जिल्ह्यात जे रस्त्यांचे चांगले आधुनिक कामं झालेली आहेत या सरकारने त्याच्यासाठी जी फंडिंग केलेली आहे. रेल्वेचा प्रश्न आत्ता काढला होता तर रेल्वेचं जवळपास 3-4 पिढ्यापासून आमचं स्वप्न आहे बीडकरांचं. पण त्याची जी ट्रायल बेसिसवर या सरकारने त्याला जी निधी पुरवला आहे स्पेशली आम्ही PM म्हणजे मोदी साहेबांना स्पेशली थँक्स म्हणू बीडची जनता म्हणू की ज्यांनी एवढा मोठा फंड आम्हाला उपलब्ध करून दिला आणि त्या फंडिंगच्या जीवावर एक 20-25 किलोमीटरचा ट्रॅक पण रेल्वेचा आमच्या जिल्ह्यामध्ये दिसतो आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आता ही तांत्रिक बाजू असतात प्रशासकीय बाजू असतात त्याकडेही बघितलं गेलं पाहिजे. विरोध करायचा म्हणून विरोध करण्यात काही मतलब नाही आहे. विकास होतोय फक्त त्याला इतके दिवस स्पीड नव्हती आता ती स्पीड पण आली. भविष्यात याच्यापेक्षाही चांगला विकास होईल आणि आमचं बीड जसं दुष्काळी म्हणता येईल तसं ती सुकाळी पण म्हणता येईल. असाच कार्यक्रम तुमचा होईल. त्याच कार्यक्रमात आम्ही परत एकदा हे सांगू आणि परळी वैजनाथला आपण सगळे साकडं घालू की हा विकास लवकर बीड मध्ये हो रेल्वे मार्ग परळी बीड कल्याण हो अशीच अपेक्षा. मला वाटतं या इतक्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिल्यानंतर इथे काही कमतरता नाही असं मला वाटतं प्रधानजी. तरी सुद्धा काही लोकांना असं सांगायचं असतं की आपल्याला आणखी काय हवंय या जिल्ह्यामध्ये काय व्हायला हवंय. बरोबर. तर आपण या ग्रहस्थांना सांगूया की तुम्हाला काय वाटतं. या बीड जिल्ह्यामध्ये ठराविकच रोड असे चांगले झालेले आहेत ते की पुढाऱ्यांच्या दारासमोरचे आणि गावात जर गल्लीबोळात जर फिरले तर सध्या लोक आजारी पडून हात पाय मोडलेले आहेत. लोकाला पूर्वी 15 दिवसाला पाणी मिळत होतं तर आता तर 1 महिना 10 दिवस 15 दिवसाच्या पुढंच गेलेला आहे. पाण्याची समस्या बरेच लोकांना सांगितलेले. महाराज अविकासाचा सूर्यास्त होणार आहे काय म्हणता. आम्हाला बी 4 वेळी सुटली इथं सुचलंय बीड त्याला लावायची नाही कीड वाया पाडवायचं स्पीड आम्ही खरे प्रधान महाराज आहे. मी डोनाल्ड ट्रम्प आहे मग मी आमच्यामुळे टोपीवाल्या अरे कुठे चालवलं यांना. अरे हे म्हणते मी राजे आहे आणि हे सांगते ते त्याचा प्रधान आहे. मायला यांचे कपडे बघून ते एलियन वाटायला लागले. अरे खरंच महाराज आहेत. अरे रात्रभर आमच्याच कला केंद्रात असतात. सांगू काय राणी सरकारला काय कोणाला विकास आहे राणी सरकारला सांगू नका. ते काय राणी सरकारनं सांगितलं तर सगळंच गेलं ना आमचं. एक आट आहे आपली. काय आट आहे तुमच्या या डुम डुम गावामध्ये आम्हाला पण बुंग बुंग जरा डुबू द्या. लगेच भागायला लगेच. मी काय म्हणतो आता ते आलेच आहेत तर त्यांना पण एखादी राजकारणावरची अशी छानशी लावणी म्हणून दाखवा घे. पैसे द्या. लोकसभेचं वातावरण आहे आणि जर या दोघांच्या मनमर्जी सारखी फक्कड एखादी लावणी म्हणून द्या. पण राजकारणी लावणी. हा राजकारणी लावण्या चंपे तारे निवांत ठोका बर का या दोघांची आईला. योजनेच्या सोंगानं विकासाच्या ढोंगानं जनतेचा पैसा जातो चोरीला. अशा गावी देऊ नका पोरीला. योजनेच्या सोंगानं विकासाच्या ढोंगानं जनतेचा पैसा जातो चोरीला. अशा गावी देऊ नका पोरीला. नवी कोरी गाडी लाख मोलाची कुठूनही ऐपत आली चोरांची. नवी कोरी गाडी लाख मोलाची कुठूनही ऐपत आली चोरांची. चोरांची बाई चोरांची गुंड पुंड भुरटे चोर आज नेते झाले थोर. गुंड पुंड भुरटे चोर आज नेते झाले थोर. टल्ल त्यांनी गावावर मारिला. अशा गावी देऊ नका पोरीला. योजनेच्या सोंगानं विकासाच्या ढोंगानं जनतेचा पैसा जातो चोरीला. अशा गावी देऊ नका पोरीला.
गावात हो गावात चालतात तोऱ्यानं ते गावात हो गावात नाही कुणी पोलिसांच्या धाकात हो धाकात रोजचा त्रास पायी टोसक्याच वाढीला रोजचाच त्रास पायी टोसक्याच वाढीला थांबविना कोणी शिर चोरीला अशा गावी देऊ नका पोरीला योजनेच्या सोंगाचं विकासाच्या ढोंगाचं जनतेचा पैका जातो चोरीला अशा गावी देऊ नका पोरीला जनतेचा पैका जातो चोरीला अशा गावी देऊ नका पोरीला वा बाई वा वा काय झॅक लावणी झाले तुमची आवडलं आपल्याला. अहो काय झाक लावणी हे काय त्यांना थोडी नॉलेज एवढं म्हणजे त्यांचं थोडी अभ्यास. काय बोलताय? अहो किती बी केलं तरी नर्तकी आहेत ते बी आहेच म्हणा. आणि शेवटी बायका अरे बाप्याची जात बायकांची अक्कल काढता एवढंच जर स्वतःला शाने समजताना तर आमच्या संघ सवाल जबाब खेळून दाखवता का? एवढंच ना हे कोण घाबरतोय? खेळूया खेळूया असं तर महाराज तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार. असं? हा एका पक्षाचं चिन्ह सांगणार बर ते तुम्ही ओळखून दाखवायचं. हा तर मग ऐका जिथे अडकतो अवखळ भुंगा अलगद आपल्या कर्माने जिथे अडकतो अवखळ भुंगा अलगद आपल्या कर्माने चिखला सोनी सभोवताली फुलते आपल्या धर्माने गा 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 माझ्या राजा तुर माझ्या सर्जा तुर माझ्या राजा तुर माझ्या सर्जा तुर सोपं आहे. कोणी पण सांगेल. एखादा लहान मुलगा पण सांगेल. एखादा येडा पोरगा पण सांगेल. सांग रे. अहो महाराज सोपं आहे काय आहे? जिथे अडकतो अवकाळ बोंगा चिखलात कर्माने सोपं आहे. दादा कर्माने जातोय तुम्ही. सोपं आहे राव. सांगा की काय महाराज त्यांनी उत्तर दिलं तुम्ही नाही. आमचे बीडकर आहेत ते. मग त्यांचं उत्तर तेच आमचं उत्तर आहे. अच्छा ठीक आहे. आता आम्ही विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या. अरे किल्ली नसली तरी चालते टिक 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 नेहमी याची ग किल्ली नसली तरी चालते टिक 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 नेहमी याची साखरवाल्या सम्राटांची ओळख ही अगदी साची ग ग ग ग माझ्या राजा तुर माझ्या सर्जा तुर माझ्या राजा तुर माझ्या सर्जा तुर मला आमची तारा लय हुशार आहे. माझ्यापेक्षा जास्त ही का नाही ग? म्हणजे दोघी पण ढ आहेत. असं काही नाहीये. काय काय घड्याळ त्यांनी सांगितलं तुम्ही कुठं सांगितलं? मोठे सांगताय आम्हाला उत्तर येत आहे. आता आमचा दुसरा सवाल ऐका की. सांगा ना. ऐका एक साथ ही असली तरीही पाच जणांच्या पाच तऱ्हा एक साथ ही असली तरीही पाच जणांच्या पाच तऱ्हा डावे उजवे दोन्ही मध्ये असतो हा प्रत्येक लढा गा 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 माझ्या राजा तुर माझ्या सर्जा तुर माझ्या राजा तुर माझ्या सर्जा तुर एकदमच सोपं आहे. सांग रे. या बघा पंजा त्या लहान पोरांनी पण ओळखलं पंजा. आम्ही कशाला ओळखायला पाहिजे? तुम्ही प्रजेचे प्रश्न सोडवायचे का प्रजेने तुमचे? मग त्याच्यासाठी तर आम्ही असतो ना. राजा तसंच झालंय का नाही? तसंच झालंय. हा म्हणजे राजा प्रजेचे प्रश्न सोडवत नाही. नाही नसताना सोडवत नाही. ठीक आहे ठीक आहे. आता आमचा पुढचा सवाल आहे का? ऐका वाजवा. डरकाळी ही वाघाची की नेम असे हा बाणाचा डरकाळी ही वाघाची की नेम असे हा बाणाचा कधी भांडती कसा
कसा कसा पण अखेर वाचता दोस्तीचा ग ग ग ग. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हे 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 हा बोला बोला असं सांगते असं असं मग बोला की असं वाजतही नाही वाजत. अहो बीड करत ते अहो, काय तुम्ही हा धनुष्य हा बाण असून सुद्धा तुम्हाला सांगता महाराज पण बराबरी झाली बरोबर झाली खरं खरं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अहो तुमचा हात लय मऊ आहे हो. नाही हे फोन आला बरं झालं. कुणाचं आहे? राणी सरकारांचा हा, दे ना जरा, लय दिवस झाले. आहे. ओ काय तुम्ही कशाला बोलताय? राणी सरकारांचा फोन आहे ना. हॅलो कोण होती हो टवळी? कोण होती कोण नव्हती? आता कोण बोलत होता? आता तो परदानजी बोलत होते. काय झालं आंब्याच्या झाडावरच्या चिंचा खाल्ल्या ना काय तेव्हा त्यांचा आवाज बाईसारखा झाला. ऐकायचा एक मिनिट थांब. परदानजी बोला. राणी सरकार काय म्हणताय? बघितलं ना हे असं काहीतरी चाललेलं असतं. तुम्ही ताबडतोब घरी निघून या. कशाला? तुमच्या पेरूच्या झाडाचे आवळे काढते मी. आज हाया जमत येतो. सत्तावाले म्हणतात की प्रगती होते पण विरोधक विरोध करतात. आता कसं आहे विरोध होतो सत्तावाले म्हणतात प्रगती होते म्हणून तर आपली लोकशाही आहे ना त्याच्यातून तर प्रगती होते. हा असं आहे. राजा निघाला गावाला परत राजा निघाला राजा निघाला. जावई त्याला मिळालाच नाही जावई त्याला मिळालाच नाही. आदर्श गाव त्याला दिसलाच नाही. राजा निघाला राजा निघाला गावाला परत राजा निघाला राजा निघाला. आणलं का माझ्यासाठी नवरा? अरे तो नवरा म्हणजे काय लोणावळ्याची चिक्की आहे का लगेच मिळाला? कुठलं गाव आहे? चांगलंय का गाव? काय माहितीये का गाव चांगलं आहे लोक पण इथली चांगली आहेत पण हिच्या ज्या अटी आहेत ना त्या अटी काही ह्या गावात पूर्ण होतील असं मला वाटत नाही. लय मोठ्या अटी आहेत त्यामुळे ह्या गावात काय आपल्याला नवरा मिळेल असं वाटत नाही. आपण पुढच्या गावाला जाऊया ना. म्हणजे कसं आहे राणी साहेब की या गावामध्ये सत्तावाले म्हणतात की प्रगती होते पण विरोधक विरोध करतात. आता कसं आहे विरोध होतो सत्तावाले म्हणतात प्रगती होते म्हणून तर आपली लोकशाही आहे ना त्याच्यातून तर प्रगती होते. हा असं आहे. बरं ते सगळं ठीक आहे मग आपला देश कधी सुखी होणार? होणार सामान्य नागरिकांना कधी दिलासा मिळणार? हे बघा आपला देश सुखी होणार आपल्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार. फक्त एक करायला पाहिजे त्यांनी ज्ञानी लोकांचं ऐकायला पाहिजे. हा ज्ञानी लोकांचं ऐकायला पाहिजे. काय तुम्हाला कळलं नाही कळलं ना चला विठ्ठलाच्या मंदिरात या. चला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जाता जाता एक कथा सांगतो. सीतामाईंचं रावणाने हरण केलं आणि लंकेला घेऊन गेला. लंकेला घेऊन गेला हे कळालं प्रभू रामचंद्रांना. प्रभू रामचंद्रांच्या पश्चात हे सगळं घडलं होतं म्हणून मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले. सीतामाईंना स्वगृही सुरक्षित आणायसाठी यात त्यांना सहभाग मिळाला त्यांच्या वानर सेनेचा. आता ही वानर सेना त्यांच्यासाठी लढू लागली. अनेकदा युद्धाचे प्रसंग निर्माण झाले काहीदा युद्धही झाले. नवीन नवीन रणनीती आखण्यात येऊ लागल्या. त्यातली प्रमुख रणनीती म्हणजे रामसेतूचं निर्माण. रामसेतू निर्माण करायचं ठरलं. वानर सेनेने जंगलात जाऊन मोठमोठी झाडं दगड ओंडके आणून तो रामसेतू निर्माण करायचं काम केलं. रामसेतू तयार व्हायला सुरुवात झाली. बाजूला एक खार होती. ती खार हे सगळं न्याहाळत होती. ते न्याहाळता न्याहाळता तिला असं वाटलं की का आपण प्रयत्न करू नये. खारीने मग प्रयत्न केले रामसेतू बांधाया रामसेतू बांधाया. खारीने मग प्रयत्न केले रामसेतू बांधाया रामसेतू बांधाया. लिपटून अंगी वाळू सारी लिपटून अंगी वाळू सारी
लिपटून अंगी वाळू सारी खाच खळगी भराया. प्रभू रामचंद्रांना मोठं कौतुक वाटलं तिच्या निर्धाराचं, तिच्या आत्मविश्वासाचं. त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि सोडून दिला. असेच काही खारीचा वाटा उचलणारे मतदार आपल्यात असतात. आता ही खार म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात मतदारच की हो, बरोबर आहे की नाही? आता ही खार म्हणजे मतदार, तिचं एक मत ह्या लोकशाहीची दिशा ठरवणार आहे. म्हणून तिच्या एका मताला एवढी किंमत आहे, एवढी किंमत आहे मतदाराच्या एका मताला की त्या खारीच्या वाट्यापेक्षाही जास्त किंमत आहे. म्हणून जाता जाता म्हणतो, मतदान करा देवा त्याचा विसरण व्हावा, विसरण व्हावा त्याचा विसरण व्हावा. मतदान करा